अगं चितल्या बघ कशा काढायच्या त्या बारीक बारीक एवढ्या. याला लई करावं लागते ग बाई. करायला लागतील त्याला. सांबार मस्त होतं. सगळ्या पाण्यात नाही आम्ही तुझी. मग त्याच्यात आम्ही मसाला लावून ठेवता मी फरक आहे. मी दिसली तरी मी पाचीकडे नाही. काय जाणं तुरी दिसलं तर चाला चाला घरात चाल मग येऊन खातात बघत खरं ना. नाही. संगतीने यायला तसं नाही करायचं. मला ना जीव म्हणतो तो पण वाट म्हणतोय ना. मग मला सरपराज येईल त्याची काळजी वाटते. नाही येणार लवकर. अहो भरपूर आहे. आम्ही आहो संगती. एवढी काही भीती नाही. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी शाळेवर गेली होती. तिकडे मला चितल्या भेटल्या. त्या चितल्यांचा सांबार बनवून दाखवते. या चितल्या आहेत, या आता मी धुवून घेते. त्याची माती काढून घेतलेली नाही आपण. याची माती काढून घेतली मी. ते पाण्यात टाकून नका बसेल माती. खूप बारीक असतात त्या काढायला बाबा. एक त्या बारीक एक असतात. एक एक निवडायला एक एक लागतं. निवडायला टाइम लागतो त्यांना. तर धुवून घेते. याला माती खूप असते. भूमीचं फुल आहे. काही हे नाही आहे. आपल्याकडे काय बोलतात भूमीचं फुल. आपल्याकडे हे भूमीचं फुल बोलतात. वर्षाने एकदा येतं. हे आता मी धुवून घेते. आता हे मीठ लावते. हळद लावते. तिखट टाकून घेते. आता बडा मसाला टाकून घेते. कोकम लावते. मिक्स करून घेते. मिक्स झालंय. टोप ठेवलाय चुलीवर. आता हे तेल टाकते. लसूण टाकते. ते चितल्या बसते. ते पाणी घालते. हे मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलंय घट्ट सांबार होण्यासाठी. हे पीठ लावल्यावर चव चांगली सांबार येते. आमच्याकडे ना असं सांबारायला पीठ लावून बनवतात सांबार. आणि आई आमच्याकडे असंच बनवतात. कोणतं सांबाराला पण पीठ, ह्याचं कोणत्याला पण सांबार असेल तरी त्याला पीठ लाव. पीठच लावतात तांदळाचं. तर मी परत आता थोडंसं लावते पीठ. हे आता ओतते बघा ह्याच्यात. चितल्याचं कालवण मध्ये मटणासारखं लागतं. मटणाच्या रस्यासारखं. म्हणून आम्ही हे सांबार बनवतो.
हे बघा. चितल्याचं सांबार झालेलं आहे. आता मी हे उतरते. चितल्याचं सांबार तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आवडल्यास कमेंट करून सांगा.